साहेब नमस्कार. नमस्कार सर. साहेब आपलं नाव काय म्हटलं? माझं नाव सुधाकर नाना कांबळे. गाव कोणतं आपलं? उपरी. उपरी. तुमचं वय किती सध्या आता? माझं 63 चालू आहे. बरं, आता तुम्हाला आरोग्याची तुम्हाला कोणते प्रॉब्लेम होते तुमचे? मला बघा मला पित्ताचा मूळ त्रास होता. पित्ताचा त्रास होता जवळजवळ 15-20 वर्ष. कारण मी साखर कारखान्यात सर्व्हिसला होतो. त्याच्यावरती तुम्ही कॅप्सूल वगैरे भरपूर घेतलं, कधी काही कमी आलं. तर आता मी आपलं अँटॉक्स टी आणि अँटॉक्स HLK हे मी पहिल्यांदा घेतलं. त्याच्यानंतर पुन्हा अँटॉक्स B ऍसिड हे सुद्धा घ्यायला चालू केलं. जवळजवळ मी 2 महिने ती घेतले. तर या 2 महिन्यात आता तुम्ही हे जे अँटॉक्स B ऍसिड घेतला तुम्ही, हे औषध वापरलं तुम्ही, त्याच्यानंतर नंतर तुम्ही अँटॉक्स टी पण तुम्ही घेतला? हे पहिल्यापासूनच घेतलं. तुम्ही कायम तुम्ही घेताय जवळपास महिना 2 महिने तुम्ही हे औषध घेताय तुम्ही, आणि B ऍसिड तुम्ही महिनाभर घ्यायला. आणि त्याच्यानंतर तुम्ही अँटॉक्स HLK आणि अँटॉक्स D ही पण औषध तुम्ही घेतलेलं आहे. तर जो तुम्हाला त्रास होत होता तर त्याच्यामध्ये काय काय फरक तुम्हाला कसं काय जाणवला तुम्हाला? मला पूर्वी थोडंसं अंतर चाललो तरी मला दम लागल्यासारखं व्हायचं, धाप लागल्यासारखं व्हायचं. पण आता मी जवळजवळ 5 किलोमीटर सकाळी चालतोय, संध्याकाळी थोडं चाललोय म्हणजे. आणि तरी मला कसल्याही प्रकारचा त्रास नाही जाणवत, दम नाही लागत, मी अगदी फ्रेश असतो. आणि दुसरं तुम्हाला पित्ताचा त्रास होता? पित्ताचा त्रास होता. मी हुपरीमध्ये गाडीत बसलो तर कोल्हापुरात मी बाहेर यायच्या गाडीतून बाहेर उतरायच्या अगोदर माझी उलटी यायची. परंतु आता हे मी अँटॉक्स B ऍसिड घेतलं तेव्हापासून मी बघतोय आता महिना. मी परवाच 8-10 दिवसापूर्वी नेपाळला जाऊन आलो. एवढ्या प्रवासात मला कसल्याही प्रकारचा पित्ताचा त्रास जाणवला. तुम्ही हे अँटॉक्स B ऍसिड तुम्ही सोबत घेऊन गेला होता नेपाळला? ओके ओके. साहेबांना अशा पद्धतीनं पित्तावरती त्यांना त्रास होत होता, उलट्या होत होत्या, तो त्रास त्यांचा पूर्णपणे बंद झाला. आणि त्यांनी नेपाळचा दौरा पण त्यांनी पूर्ण केलेला आहे. आणि त्याचबरोबर त्यांना थोडंसं चाललं किंवा जीवनाचा लागी त्यांना दम भरत होता, तो पण त्यांचा त्रास. इतक्या किती किल्ले वगैरे चढायचं उतरायचं मी सगळं बघितलं. एवढं चाललो पण मला कसल्याही प्रकारचा अजिबात त्रास जाणवला नाही. हे प्रॉडक्ट वापरून आपल्या समोर सोशल फाउंडेशनचे न्यूट्रिफिल हेल्थ प्रोडक्ट तुम्ही हे वापरल्यानंतर तुम्ही समाधानी आहात का? अतिशय समाधानी. बरं, आता हे तुम्ही प्रॉडक्ट तुमचे कोण मित्र असतील, नातेवाईक असतील, ओळखीचे अनोळखी लोक असतील, त्या लोकांना तुम्ही हे प्रॉडक्ट घेण्यासाठी तुम्ही त्यांना सांगणार का? सांगणार.